ओके. नमस्कार. मी ॲडव्होकेट विद्यासागर शिंदे, कोपरगावमध्ये सन 1999 पासून वकिली व्यवसाय करत आहे. सध्या कोपरगाव शहरामध्ये जो काही मोकाट जनावरांचा विषय जो आहे हा खूप भयानक स्थितीला गेलेला आहे आणि हा विषय एका दिवसात झालेला नाही आहे, ही वस्तुस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु याचे जे काही दूरगामी आणि आता गंभीर परिणाम जे आहे हे आपण सर्व कोपरगावकर वासीय जे आहेत ते आपल्याला भोगावे लागत आहेत. परंतु दुर्दैवानं एक प्रशासन म्हणून नगरपालिकेकडनं ज्या काही एक चांगल्या ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना त्याच्यामध्ये करणं अपेक्षित आहे त्या काही त्याच्यामध्ये होताना दिसत नाही आहे. आता मध्यंतरी काही आंदोलनं राजकीय पक्षांनी आंदोलनं केली. त्या आंदोलनादरम्यान कोपरगावचे सन्माननीय नगराध्यक्ष साहेब यांचीही एक बाईट मी बघितली. एक कृष्णाईमध्ये एक कार्यक्रम झाला होता, त्यावेळेची ती बाईट होती, ती मी बघितली. आणि एका जो काही आक्रोश मोर्चा झाला होता सर्वपक्षीय, त्याच्यामध्ये सन्माननीय कोपरगाव नगर परिषदेचे CO साहेब जे आहे त्या CO साहेबांनीही या विषयावर त्यांचं मत एक प्रशासनातर्फे मांडलं होतं. ही फार महत्त्वाची बाब आहे. प्रशासनातर्फे त्यांनी मांडलं होतं. तर ह्या दोन्ही गोष्टी बघितल्यानंतर एक वकील म्हणून मला थोडंसं वाईट वाटलं. त्याच्यामध्ये वाईट वाटण्याचं कारण असं होतं की नगरपालिकेचा कारभार हा म्युन्सिपल ॲक्टनुसार चालत असतो आणि या कारभाराला नियम, अटी, कायदे लागू आहेत आणि त्यानुसार ते काम झालं पाहिजे. पण दुर्दैवानं सन्माननीय नगराध्यक्ष साहेब आणि सन्माननीय CO साहेब या दोघांनीही कायदाच वाचलेला नाही आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि आजही मी त्याच्यावर ठाम आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर थोडंसं मनाला कुठेतरी वाईट वाटलं की ह्या गोष्टींवर उपाययोजना होणार की नाही होणार तिथे, आणि झाल्या तर कशा झाल्या पाहिजे आणि करायच्या तर कुणी करायचे तिथे. जसं आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे की मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी तिथे, तर हा एक प्रकार त्याच्यामध्ये आहे. तर मी आमच्या ऑफिसमध्ये चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर मी ॲडव्होकेट शिंदे, माझी मिसेस राजश्री शिंदे, ॲडव्होकेट भारती काटकर आणि ॲडव्होकेट अनिकेत वागचौरे, आम्ही चौघांनी मिळून असा एक निर्णय घेतला की आपण या विषयाला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे. आता आम्ही चौघही वकील जे आहोत, आम्ही चौघही वकील कोपरगाव म्युन्सिपल हद्दीमध्ये राहणारे आहोत. मी आणि मिसेस आम्ही कृषी मित्र हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतो. ॲडव्होकेट काटकर मॅडम ह्या महादेवनगरमध्ये राहतात आणि ॲडव्होकेट अनिकेत वागचौरे हे द्वारकानगरी भागामध्ये राहतात. हे मी याच्यासाठी सांगतोय की हे सगळे भाग जर आपण बघितले तर कोपरगावच्या संपूर्ण परिसराचा भाग त्याच्यामध्ये आहेत आणि आम्ही सर्वजण ह्या गोष्टीमध्ये एक वकील म्हणून आपल्याला समाजासाठी काय भूमिका मांडता येईल या दृष्टीने आम्ही त्याच्यामध्ये पावलं उचलत आहोत. आता हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस म्युन्सिपल ॲक्टचा आम्ही अभ्यास केला तर म्युन्सिपल ॲक्टमध्ये असं जाणवलं की त्या कायद्यामध्ये या सर्व बाबतींसाठी स्वतंत्र तरतुदी आहेत आणि त्या तरतुदी कायमस्वरूपी योजनेच्या आहेत. परंतु त्या तरतुदींबाबत ना नगराध्यक्ष बोलतायत, ना CO साहेब बोलतायत किंवा ना कृती कोणी करत आहेत, त्याच्यामध्ये कोणीच करत नाही आहे. तर ही जी गोष्ट आहे ही गोष्ट आपल्याला कायद्याने करून घेता येईल का हा विचार आम्ही त्याच्यामध्ये केला आणि याच्यामध्ये या अनुषंगिक काही कोर्टामध्ये आपण काही दावा वगैरे दाखल करू शकतोय का, आणि याच्यामध्ये कायमस्वरूपी विषय नगरपालिकेला डायरेक्शन जर कोर्टाने दिले तर स्वाभाविकपणे कोर्टाचे आदेश म्हटल्यावर प्रशासन जागं होतं आणि त्यानुसार ते कारवाई करत असतं. या भूमिकेतनं आम्ही हा सगळा विषय हाताशी घेतलेला आहे. हा सगळा अभ्यास करत असताना असं एक लक्षात आलं त्याच्यामध्ये की हा विषय हा फक्त आमच्या चौघांशी निगडीत नाहीये, तो कोपरगावमध्ये जेवढे काही 80-90 हजार लोक असतील किंवा जी काही लोकसंख्या असेल त्या सर्वांशी निगडीत हा विषय आहे. मग आता विषय असा आहे की यासाठी कोर्टामध्ये जायचं कोणी. तर आम्ही असं एक ठरवलं की कायद्यामध्ये अशी एक तरतूद आहे की ज्यावेळेस सार्वजनिक हिताचा ज्यावेळेस विषय असतो की जो पर्टिक्युलर फक्त आमच्या चौघांचा नाही, तो कोपरगावमधल्या प्रत्येक नागरिकाच्या हिताचा विषय आहे, तर त्यावेळेस एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण एक दावा संपूर्ण कोपरगावकरांच्या वासियांच्या वतीने आपण दाखल करू शकतो आहे. त्याला इंग्रजीमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह सूट असं त्याच्यामध्ये म्हणतात, कायद्यामध्ये त्याची तरतूदही आहे. मग आम्ही तो रिप्रेझेंटेटिव्ह सूट म्हणजे एक प्रातिनिधिक स्वरूपातला दावा दाखल करण्याचा विषय हा चौघांनी आम्ही घेतला आणि हा जो काही आम्ही दावा दाखल करणार आहोत हा संपूर्ण दावा हा संपूर्ण कोपरगावकरांच्या वतीने आहे, हे मला आवर्जून याच्यामध्ये सांगायचं आहे. याच्यामध्ये आमचा वैयक्तिक इंटरेस्ट आमचा तर आहेच, पण सगळ्यांसाठीही आम्ही करत आहोत त्याच्यामध्ये. मग आता हे सगळं करत असताना या कायद्याचा आम्ही अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आले की ज्यावेळेस तुम्हाला ह्या पद्धतीने जायचं असतं त्यावेळेस तुम्हाला नगरपालिकेच्या विरुद्ध जर कुठलाही दावा दाखल करायचा असेल त्यांच्या कारभाराच्या अनुषंगाने
तर नगरपालिका कलम 304 प्रमाणे त्यांना सर्वप्रथम नोटीस द्यावी लागते. तुम्ही काय दावा दाखल करणार आहे, कुठल्या विषयाचा दावा दाखल करणार आहे, तुमच्या दाव्याचं स्वरूप काय आहे आणि दाव्यामध्ये तुमची मागणी काय आहे, हा त्याच्यामध्ये आहे. तर आम्ही ही जी नोटीस आहे 2 दिवसापूर्वी आम्ही ही नोटीस नगरपालिकेला ऑलरेडी दिलेली आहे आणि याच्यामध्ये आमच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या आम्ही याच्यामध्ये मांडलेल्या आहेत तिथे. आता ही नोटीस दिल्यानंतर कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की ही नोटीस दिल्यानंतर याच्यात ज्या काही गोष्टी आम्ही मागितलेल्या आहे या सर्व बाबींची पूर्तता नगरपालिका प्रशासनाने ही नोटीस मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत करणे अपेक्षित आहे. मग आता याच्यात आम्ही काय काय मागण्या केलेल्या आहे आणि आमच्या संभाव्य दाव्यामध्ये काय काय आहे या सर्व गोष्टी मी तुम्हाला आता विशद करून सांगतो, उलगडून सांगतो. आता ही नोटीस दिल्यानंतर ही नोटीस त्यांना मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये ज्या काही मागण्या आम्ही केलेल्या त्या मी सांगतो. आता कोपरगावमध्ये सर्वप्रथम आपण मोकाट जनावरं हा एक कन्सेप्ट म्हणजे एक साधारण शब्दप्रयोग त्याच्यामध्ये सुरू झालेला आहे. कायद्यामध्ये जो शब्द आहे तो मोकाट गुरं हा शब्द त्याच्यामध्ये आहे. तर ही जी गुरं आहेत ह्या गुरांमध्ये नेमकं येतं कोण कोण? कारण आपल्याकडे फक्त गायी एवढी एकच जनावराचा जो काही प्रकार आहे तेवढा एकच फक्त बघितला जातोय. तर याच्यामध्ये गायी आहेत, वासरं आहेत, जे काही वळू आहेत की ज्यांच्या झुंजी आपण बघत असतो ते वळू त्याच्यामध्ये आहेत, जे मोकाट फिरणारे गाढवं आहेत ते गाढवं त्याच्यामध्ये आहेत, डुकरं त्याच्यामध्ये आहेत आणि कुत्रेही त्याच्यामध्ये आहेत. आपण शहरामध्ये जर बघितलं तर एवढ्याच प्राण्यांचा बंदोबस्त आपल्याला करणं ॲटलिस्ट कोपरगावसाठी गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रशासनाकडे आपण या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत तिथे. मग आता हे सगळं केल्यानंतर असं आमच्या लक्षात आलंय की नगरपालिका कायद्याच्या जो काही कायदा आहे त्याच्या प्रकरण 21 मध्ये कलम 282 ते 295 मध्ये या सर्व तरतुदी त्याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहे. या तरतुदींमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, आता आपण सन्माननीय नगराध्यक्ष आणि सन्माननीय सीओ साहेबांचे स्टेटमेंट्स बघितले. त्यांनी सांगताना काय सांगितलं की आम्ही गोशाळेची निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहोत तिथे. मित्रांनो, मला आवर्जून सांगायचं आहे, गोशाळा ही कन्सेप्ट या म्युन्सिपल ॲक्टमध्ये कुठेही नाही, कुठेही नाही. ही जी जी गोष्ट कायद्यामध्येच नाहीये ती गोष्ट प्रशासनाने सांगणं हे कितपत योग्य आहे? थोडक्यात याचा दुसरा अर्थ असा आहे की प्रशासन तुमची आणि आमची पूर्ण दिशाभूल करत आहे. याचे कारण काय आहे ते त्यांना माहिती. परंतु हा गोशाळा हा शब्दच नाही त्याच्यामध्ये. शब्द त्याच्यामध्ये काय आहे? कोंडवाडा हा शब्द त्याच्यामध्ये आहे. मग त्यांनी काय करायचं आहे? कोंडवाडे करणं अपेक्षित आहे. आता स्वाभाविकपणे आपण बघितलं तर कोंडवाडे आपला जो काही जुना आहे तिथे सध्या नगरपालिकेचा तो छोटा होता, छोटा आहे समजा अजूनही आहे. आता तो छोटा काय आहे की त्यावेळेस गाव छोटं होतं, गावाचं कार्यक्षेत्र छोटं होतं, गावामध्ये जनावरं छोटे कमी होते, त्यामुळे त्या कोंडवाड्यामध्ये त्यावेळेस जे काही गोष्टी होत्या त्या भागायच्या. आता गाव मोठं झालं, सगळ्या गोष्टी हे झाल्या, परिणामी ज्या प्रमाणामध्ये आपण आरोग्य व्यवस्था मोठ्या केल्यात, अजून सगळ्या व्यवस्था मोठ्या केल्या त्याप्रमाणे ती ही गोष्ट होणं गरजेची होती, परंतु ती दुर्दैवानं प्रशासनाने केली नाही, ती झाली नाही, ती ॲज इट इज तशीच राहिलेली आहे. मग त्या कायद्यामध्ये कोंडवाडे स्थापन करण्याची तरतूद ही कलम 283 मध्ये नगरपालिका ॲक्टमध्ये स्पेसिफिक दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही आवश्यकतेनुसार कितीही कोंडवाडे करू शकतात, आवश्यकतेनुसार कितीही कोंडवाडे तुम्ही करू शकताय तिथे आणि त्यासाठी तुम्ही रखवालदाराची नेमणूक करू शकता आहे आणि रखवालदाराचे काय कर्तव्य आहे तेही त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिक दिलेले आहे. आता प्रश्न त्याच्यामध्ये असा निर्माण होतो की आता कोंडवाडा समजा निर्माण केला, कोंडवाडा तात्पुरता तयार केला, कायमस्वरूपी तयार केला, हे सगळ्या गोष्टी झाल्या. मग त्या कोंडवाड्यामध्ये नेमकी कोणती जनावरं टाकायची हा दुसरा महत्वाचा विषय त्याच्यामध्ये येतो. ती जनावरं टाकल्यानंतर त्यांचं काय करायचं, त्या जनावरांना कोणी मालक आहे की नाही, मग त्यांचं काय करायचं हा दुसरा महत्वाचा विषय येतो. कायदे करणाऱ्यांनी सगळ्या तरतुदी कायद्यामध्ये करून ठेवलेल्या आहेत, फक्त वाचायची तसदी कोणी घेत नाहीये, हे दुर्दैव आहे त्याच्यामध्ये. तिथे ना प्रशासनही वाचायला तयार आहे, हे अजून वाईट दुर्दैव त्याच्यामध्ये आहे. मग आता हे जे आहे हे गुरं जे आहेत हे गुरं नगरपालिका प्रशासनाने काही अधिकाऱ्यांच्या नेमणुका त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या नेमणुका यासाठी करणं आवश्यक आहे, ते त्यांनी केल्या पाहिजे. जसं स्वच्छता कर्मचारी असतात, आरोग्य कर्मचारी असतात, तशी यांची नियुक्ती त्यांना करायची. नियुक्ती झाल्यानंतर त्या कायद्यामध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे, सार्वजनिक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी ही जनावरे गुरे, आता गुरांमध्ये कोणकोणी ते मी तुम्हाला अगोदर सांगितलं, त्याच्यामध्ये गाई, वळू, वासरे, म्हशी, गाढवं, डुकरे, कुत्रे हे सगळे त्याच्यामध्ये येतात तिथं. मग हे जे आहे यांना पकडून त्या कोंडवाड्यामध्ये त्यांनी ते टाकायचे. हे आपल्या सर्वांना माहिती आहे की कोपरगावमध्ये जेवढे काही जनावरं आहेत किंवा जेवढे काही गुरं आहेत त्यातल्या 80-90% गुरांना मालक आहेत.
80-90%, 10-20% बेवारस असतीलही कदाचित, माहीत नाही मला तिथे ते, पण 80-90% आहे. मग ही जी गुरं आहे, ही गुरं त्यांनी कोंडवाड्यामध्ये टाकायची. कोंडवाड्यामध्ये टाकल्यानंतर कोंडवाड्यामध्ये त्यांना 10 दिवस ठेवायचं आहे. 10 दिवसापर्यंत त्यांना ठेवायचं आहे. 10 दिवसाच्या आत जर त्याचा कोणी संबंधित मालक जर त्याला आला, तर त्या मालकाने जो काही नगरपालिका नियमानुसार जो दंड आहे, तो दंड त्यांनी तिथे भरायचा आणि तिथे नगरपालिकेमध्ये एक हमीपत्र त्यांनी लिहून द्यायचं असतं. आणि जसं आपण कोर्टामध्ये जामीन देत असतो तिथे एखाद्या आरोपीला, तसं त्यांनी तिथे जामीन द्यायचा तिथे आणि एक ठराविक अनामत रक्कम तिथे त्यांनी डिपॉझिट करायची असते एका जनावरासाठी तिथे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हमी लिहून द्यायची असती की हे जनावर परत सार्वजनिक ठिकाणी येणार नाही, याची मी तुम्हाला हमी लिहून देतो. परंतु जर एखाद्या माणसाने हमी लिहून दिली आणि 6 महिन्याच्या आत परत ते जनावर जर रस्त्यावर दिसलं, तर त्या परिस्थितीमध्ये त्यांनी दिलेली जी रक्कम आहे ती नगरपालिका जप्त करू शकते आणि दुसऱ्यांदा त्याला डबल दंड करू शकते. ह्या सगळ्या तरतुदी त्याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत. हे सगळं करत असताना काही समाजामध्ये चांगलं काम होत असताना खो घालणाऱ्यांची संख्या भरपूर त्याच्यामध्ये असते. काही जे काही प्राणीप्रेमी म्हणा किंवा अजून काही वेगळे इंटरेस्ट असणारे लोक त्याच्यामध्ये येतात. या प्रोसेसमध्ये जर कुणी त्याच्यामध्ये विरोध केला, तर त्या विरोध करणाऱ्याला या कायद्यामध्ये 5,000 रुपये दंडाची तरतूद त्याच्यामध्ये त्यांनी केलेली आहे. प्रशासनाला फक्त काम करायचे आहे. कायदा सर्वश्रेष्ठ आहे त्याच्यामध्ये. किंवा जसं आपण नेहमी बघत असतो की सरकारी कामामध्ये अडथळा आणला, तर पूर्वी 353 जो काही गुन्हा आहे तो त्याच्यामध्ये सरकारी कामात तो दाखल व्हायचा, तोही याच्यामध्ये होऊ शकतो दाखल. प्रशासनाने फक्त तो केला पाहिजे त्याच्यामध्ये. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये होतात तिथे. त्याच्यानंतर हे जे काही जनावरं आहेत, या जनावरांचा आता त्यांनी मालक आला तरचा विषय आहे. समजा मालकच नाही आला, कोणी क्लेम केलाच नाही जनावराचा, तर काय करायचं हा प्रशासनासमोरचा प्रश्न असतो. तर त्याच्यामध्ये कायद्यामध्ये अशी तरतूद दिलेली आहे की 10 दिवसापर्यंत जर ते जनावर क्लेम करायला किंवा मागणी करायला कोणी आलंच नाही, तर 10 दिवसानंतर या प्रशासनाने त्या जनावरांचा जाहीर लिलाव करायचा आहे. ही कायद्यात तरतूद आहे, हे मी सांगत नाहीये, ही कायद्यात तरतूद आहे. तो जाहीर लिलाव करायचा आहे त्यांनी. आणि जाहीर लिलाव करून लिलावातनं आलेले जे काही पैसे आहे, तो कोंडवाड्याचा खर्च, त्या जनावरांचा जो खर्च आहे, तो त्यांनी त्याच्यामध्ये तो भागवायचा असतो. ह्या सगळ्या तरतुदी त्याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहे. समजा त्याच्यामध्ये अशीही तरतूद दिलेली आहे की समजा एखादाचा मालक काही कारणास्तव कुठं गावाला गेलेला होता आणि त्या दरम्यानच समजा ही प्रक्रिया होऊन गेली आणि त्याचा जनावराचा लिलाव झाला, सगळ्या गोष्टी, आणि ती रक्कम झाली. उदाहरणार्थ एखादं जनावर 25,000 रुपयाला त्यांनी विकलं आणि त्यांचा दंड वजा वगैरे जाता सगळे 5,000 रुपये होत होते. उरलेली 20,000 रुपये रक्कम राहिली. त्यांचा जो काही जनावराचा चाराचा वजा खर्च वगैरे होता, 2-3 हजार रुपये तो गेला. तर उरलेली जी रक्कम आहे त्या मालकाने जर सिद्ध केलं की हे जनावर माझं आहे, तर ती बॅलन्स रक्कम त्याला परत देण्याची सुद्धा कायद्यात तरतूद आहे. म्हणजे जो जनावराचा मालक आहे त्याची सेफ्टी सुद्धा या कायद्याने बघितलेली आहे. असं काही नाहीये की एखादं प्रशासनाने नेलं म्हणजे त्याला पुढे काही विषयच नाही, असा काही विषय त्याच्यामध्ये नाही आहे. तर ह्याही सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी केलेल्या आहेत तिथे. आणि हा झाला एक भाग. आणि दुसरे काही जे लोक आहेत विनाकारण, आता गाढवं जे आपण बघतो, गाढवं विनाकारण गावावर भटकू देतात तिथे. सगळ्या गाढवांना मालक आहे, सगळ्या डुकरांना मालक आहे, हे सर्वांना माहिती आहे तिथे. फक्त ते वेगवेगळ्या राजकीय पक्षाशी निगडीत असल्यामुळे कोणी कारवाई करत नाही, ही कटू वास्तव आहे, पण हे खरं आहे त्याच्यामध्ये. तर हे जे जनावर हे जे आहे, तर यांच्या बाबतीमध्ये जर काही गोष्टी आढळल्या प्रशासनाला, तर प्रशासन त्यांना सर्वप्रथम 3,000 रुपयाचा दंड करू शकते आणि परत दुसऱ्यांदा जर ते आढळलं त्याच्यामध्ये, तर तो 5,000 रुपयापर्यंत दंड त्याच्यामध्ये करता येऊ शकतो. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्यांसाठी कायदे आहे, नियम आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर आहे. फक्त प्रशासन ते करत नाहीये, ते जाणीवपूर्वक करत नाहीये प्रशासन. हे खूप वाईट वाटतं त्याच्यामध्ये. आता हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की आपण रस्त्याने जात असताना बघत असतो की रस्त्यावर अनेकांनी जनावरं बांधून ठेवलेली असतात, ज्यांनी मोकळी सोडलेली नाही, पण रस्त्यावर बांधून ठेवलेली आहे. आपल्याला मोटरसायकल नेता येत नाही, पायी चालता येत नाही, अशाही काही गोष्टी असतात. त्यांच्यासाठी सुद्धा कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. जर त्यांनी जर रस्त्यावर जनावर बांधलेलं असेल, नगरपालिका प्रशासनाला दिसलं, तर ते डायरेक्ट त्यांना दंड करू शकतात आणि तो 2,500 रुपये दंड त्याच्यामध्ये या कायद्यामध्ये सध्या प्रस्तावित केलेला आहे तिथे. दुसऱ्यांदा गेलं तर बरोबर तो दुप्पट वगैरे होतो तिथे. ह्याही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आता हा झाला जो काही जनावरांचा भाग होता, त्या बाबतीमध्ये या कायद्यामध्ये तरतुदी होत्या. दुसऱ्या तरतुदी या कायद्यामध्ये कलम 293 मध्ये असं स्पेसिफिक म्हटलेलं आहे की जी काही भटकी कुत्री कोपरगाव म्हणजे शहरामध्ये फिरतात, या कुत्र्यांच्या बाबतीमध्ये
सन्माननीय नगराध्यक्ष साहेबांनी एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सपशेल चुकीची माहिती दिलेली आहे असं माझं मत आहे. कारण कायद्यामध्ये स्पष्ट तरतुदी त्यांनी केलेल्या आहेत म्युन्सिपल ऍक्टनुसार. हे बघा, एक साधी गोष्ट आहे, हे नगरपालिकेला रिप्रेझेंट करताय आणि नगरपालिकेला ज्यावेळेस तुम्ही रिप्रेझेंट करता त्यावेळेस तुम्हाला नगरपालिकेचा जो कायदा आहे त्याच्यानुसारच तुम्हाला काम करायचं आहे. तुमच्या मनाप्रमाणे काम तुम्हाला करता येत नाही. तर याच्यामध्ये कुत्र्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी स्पेसिफिक हे केलेलं आहे की जे काही कुत्रे आहेत त्यांना मास्क लावणे वगैरे त्या बाकीच्या गोष्टी केलेल्या आहेत ते शक्य नाही, ते मलाही माहिती आहे तिथे. परंतु कुत्र्यांचं निर्बीजीकरणाबाबत काही शासनाने निर्देश दिलेले आहेत, ते करणं गरजेचं आहे. परंतु त्याच वेळेस कायद्यामध्ये ही तरतूद खूप स्पष्ट आहे की जे ॲग्रेसिव्ह किंवा असे अंगावर धावून जाणारे जे कुत्रे आहे ते, किंवा पिसळलेले कुत्रे, किंवा गाड्यांच्या मागे लागणारे जे कुत्रे आहे, त्या कुत्र्यांना डायरेक्ट ठार मारण्याचे आदेश या परवानगी, आदेश म्हणण्यापेक्षा परवानगी या कायद्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. त्यांना कोणाचीही परवानगी घ्यायची गरज नाहीये. त्यांनी फक्त एवढं सांगायचं, एखाद्या भागातल्या 4-2 लोकांच्या तक्रारी आल्या, हे कुत्रं जे आहे हे पिसाळलेलं आहे, हे अंगावर धावतंय, हे चावू शकतं, मोठी दुर्घटना होऊ शकते, नगरपालिका प्रशासनाने डायरेक्ट ते हे करू शकतात त्याच्यामध्ये, आणि त्या कायद्यात तरतुदी दिलेल्या आहेत तिथे. ह्या कुत्र्यांच्या बाबतीमध्ये हा सगळा प्रकार त्याच्यामध्ये आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, डुकरांच्या बाबतीमध्ये कायद्यामध्ये अतिशय सुंदर त्याच्यामध्ये तरतूद आहे, पण ती कोणीच पाळत नाही. की डुकरांच्या बाबतीमध्ये तरतूद अशी आहे की जर ऍक्च्युली डुकरं एखाद्याने पाळले तर ते बंदिस्त पाळणं गरजेचं असतं, ते कुठेही बाहेर सोडायचे नसतात. जर एखाद्या मालकाने डुकरं पाळले आणि ते जर बाहेर रस्त्यावर जर सोडले तर त्या सिच्युएशनमध्ये गंमत अशी येत असती की त्या डुकरांच्या बाबतीत जर समजा नगरपालिकेमध्ये कोणी तक्रार केली, समजा मी तक्रार केली की माझ्या भागामध्ये हे डुकरं येतात आणि यांचा मला त्रास होतोय, तर त्यावेळेस प्रशासनाने त्या डुकराच्या मालकाला लेखी नोटीस द्यायची आहे आणि नोटीस दिल्यानंतर त्याला डुकरं पाळण्याची परवानगी घ्यावी लागते नगरपालिकेतनं. ही किती लोकांना माहिती गावातल्या? कोणालाच माहित नाहीये. जे डुकरं पाळणारे त्यांना पण माहित नाहीये. हे दुर्दैव आहे. आणि प्रशासन याबाबत काहीच सांगत नाहीये. ऍक्च्युली प्रशासनाचं काम काय असतं की जनजागृती करणं हे प्रशासनाचं काम आहे. प्रशासन ते करतच नाही, ते जाणीवपूर्वक करत नाहीये. मग ह्या डुकरांची जी आहे ती परवानगी त्यांनी तिथे नोंदवायचे की एवढे माझे डुकरं आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत, आणि तेही झाल्यानंतर ते त्यांनी बंदिस्त ठेवायचे, ते बाहेर नाही ठेवायचे. आणि जर त्यांनी परवानगी घेतली नाही आणि डुकरं रस्त्यावर दिसले तर परत या कायद्याने प्रशासनाला ते डुकरं डायरेक्ट मारून टाकण्याची परवानगी दिलेली आहे. आणि ज्यावेळेस कायदा हे कुत्रे आणि डुकरं मारून टाकण्याची परवानगी देत असतं त्यावेळेस त्या डुकराच्या किंवा कुत्र्याच्या मालकांना नगरपालिका प्रशासनाविरुद्ध कोणताही नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्याचे अधिकार या कायद्याने दिलेले नाहीत. ही खूप महत्वाची गोष्ट आहे, खूप म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण बघतो अनेक ठिकाणी डुकरीन व्यालेली असते, तिथनं बाजूला गेलं कोर्टामध्ये आमच्या एक हे झालं तर तिथे एक डुकरीन व्यालेली होती, एक बाई तिथे गेली, तिच्या अंगावरती चावली, तिने इतकी भयानक तिला जे बाईट होते तिथे ती खूप तिच्या, कारण त्या जखमाही खूप भयानक असतात, सगळ्या गोष्टी होतात तिथे, आणि नंतर ती मयत झाली रेबीजने. आता ती घटना बरीच जुनी आहे, साधारण 7-8 वर्षापूर्वीची घटना असेल, 10 वर्षापूर्वीची घटना असेल, पण इतके भयानक दुष्परिणाम त्याचे आहेत तिथे. पण आपण हे करत नाही. आणि मला वाईट एका गोष्टीच वाटतंय की हे सगळे विषय चर्चेला कधी येतात? ज्यावेळेस विकास डुंबरेचा मृत्यू होतो, किशोर शिंदेचा मृत्यू होतो, त्यानंतर अजून अनेकांना त्याच्यात काय म्हणतो आपण त्याला दुर्घटना घडतात, आणि दुर्घटना घडल्यानंतर आपण जागे होतो. परंतु ह्या गोष्टी जर प्रशासनाने सुरुवातीपासून जर केल्या आणि दुर्घटना घडूच दिल्या नाही तर हे खरं प्रशासन आहे, दुर्घटना घडू न देणार. परंतु दुर्घटना घडल्यानंतर कशाचं तरी आव्हानाचा हे करणं हे सर्वस्वी वाईट आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या कुठेही योग्य नाहीये. म्हणून आम्ही चौघा ॲडव्होकेट्सनी हा विषय आम्ही खूप सिरियसली घेतलेला आहे. आणि ज्या काही मागण्या मी आता याच्या सगळ्या सांगितलेल्या आहे, याच मागण्यांचं नोटीस जी आहे ही नोटीस आम्ही म्युन्सिपाल्टीला ऑलरेडी दिलेली आहे. आणि आता हे नोटीस पिरियड पर्यंत जर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर आम्हाला दावा दाखल करण्याची गरजही पडणार नाही. परंतु मला 100% खात्री आहे की आम्हाला दावा दाखल करावाच लागणार आहे. कारण या दृष्टीने प्रशासनाने जर त्यांच्या तोंडून एक शब्दही अजून कधी आलेला नाहीये. ते शब्द कशाचा सांगताय? गोशाळेचा, की जिथे कायद्यात तरतूदच नाहीये. ज्या कायद्यात तरतुदी नाहीये त्याच्या गोष्टी सांगतायत. आणि ते काय करतायत? त्यांची जबाबदारी झटकून
ते जनावरं वेगवेगळ्या लोकांच्या माथी मारतायत. हेही दुर्दैवी वास्तव आहे. त्याच्यामुळं आम्ही चौघांनी हा विषय जो आहे हा सिरियसली घेतलेला आहे आणि या दृष्टीने आम्ही हा जो दावा आहे आम्ही हा दावा दाखल करणार आहोत. आणि त्यासाठी आणि हा जो दावा आम्ही दाखल करतोय हा दावा तमाम कोपरगावकरांच्या वतीने आम्ही दाखल करतो. या कायद्यामध्ये अशीही तरतुदी जो काही आम्ही रिप्रेझेंटेटिव्ह सूट दाखल करतो आहे, आम्ही ज्यावेळेस कोर्टामध्ये दावा दाखल करणार आहोत त्यावेळेस या दावा दाखल केल्यानंतर आम्ही पेपरला जाहीर नोटीस देणार आहोत. या दाव्यामध्ये ज्यांना ज्यांना कोणाला सामील व्हायचं असेल, कारण हा सर्वांसाठी आहे, हा काय आमच्या चौघांसाठी नाही आहे, त्यावेळेस ज्या ज्या लोकांना सामील व्हायचं असेल ते त्याला जॉईन होऊ शकतात. परंतु मी हे सांगतोय की हा आम्ही एक रिप्रेझेंटेटिव्ह कॅपॅसिटीमध्ये का करत आहोत, प्रातिनिधिक स्वरूपामध्ये, की सगळे जणांनी जर वेगवेगळे दावे केले तर कोर्टामध्ये खूप दावे होतील आणि सगळ्यांचा उद्देश एकच आहे. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. सगळ्यांचा उद्देश एकच आहे की हे जे काही जनावरं आहेत, हे जे काही मोकाट गुरं आहे यांचा बंदोबस्त व्हावा, ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. आणि एक शेवटची गोष्ट मी याच्यामध्ये सांगतोय की हा सर्व विषय आम्ही चौघा ॲडव्होकेट्सनी घेत असताना आम्हाला एक गोष्ट क्लिअर सांगायची आहे की हे आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाला आम्ही विरोधही करत नाही आहे आणि कुठल्या राजकीय पक्षाला आम्ही सपोर्टही करत नाही आहे. आम्ही एक कोपरगावकर नागरिक, जरी व्यवसायाने वकील असलो पण शेवटी आम्हीही कोपरगावचे स्थानिक नागरिक आहोत. तिथे आम्हालाही त्याच रोडने जायचं आहे ज्या रोडने तुम्हाला जायचं आहे. त्याच रोडवर गाढवं आहे, डुकरं आहे, जनावरं आहे, सगळं आहे. आज ते त्या दोन लोकांवर गेले, उद्या तुमच्यावर येऊ शकतं, आमच्यावर येऊ शकतं, आमचाही मृत्यू होऊ शकतो याच्यामध्ये. तर ह्या गोष्टी भविष्यात होऊ नये यासाठी हा जो काही दावा आहे तो आम्ही त्याच्यामध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्या काही शंका असेल तर आपण विचारू. तर तुम्ही जसं म्हटले आता जनावरांसाठी कायद्यात बरेचसे तरतूद आहेत. आता डिबरे हे जनावरांच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला, त्यानंतर ते कांबळे होते ना, मग आता नगरपालिका जन आंदोलन आक्रोश आंदोलनामध्ये लोकांनी नगरपालिकेवर ॲलिगेशन केले की यांच्या जबाबदारी नगरपालिकेची होती. नगरपालिका म्हणते का आता आम्ही कुठं लक्ष द्यायचं, मग नगरपालिकेवरती यांच्यावरती काय कारवाई होईल का? डेफिनेटली होईल, डेफिनेटली होईल. एक्झॅक्टली माझ्या लक्षात आलं, माझ्या लक्षात आलं हे बघा. नाही तरतूदचा विषय नाही. हे बघा तुम्हाला मी सांगतो, हाफिजबाईंनी प्रश्न विचारलाय की विकास डुमरे आणि जे शिंदे यांचा जो दुर्दैवी मृत्यू झाला की नगरपालिका प्रशासन म्हणते की आमचा याच्याशी काही संबंध नाहीये. मी आत्ताही सांगितलंय की ह्या सर्व गोष्टींची जबाबदारी ही नगरपालिका प्रशासनाचीच आहे आणि जी जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची असती त्या जबाबदारी जर त्यांनी पार पाडलेली नसेल तर डेफिनेटली त्यांच्या विरुद्ध नुकसान भरपाईचा खटला हा दाखल करता येऊ शकतो. आणि कोर्टाला त्याच्यामध्ये जर ह्या सगळ्या गोष्टी सिद्ध झाल्या की नगरपालिका प्रशासनाने या सर्व बाबी ज्या मी आता तुम्हाला समजून सांगितल्या या सर्व बाबींची काळजी घेतलेली नव्हती, हे जर रेकॉर्डवर आलं तर 100% माननीय कोर्ट हे या लोकांना नुकसान भरपाई नगरपालिकेकडनं मंजूर करू शकतं. का तर नगरपालिका प्रशासनाची ही जबाबदारी आहे. एक साधी गंमत आहे, नगरपालिका प्रशासन म्हणजे कोण असतं? एक साध्या सोप्या भाषेत सांगायचं ते सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. आपण त्यांना टॅक्स देतो, त्या बदल्यामध्ये त्यांनी आपल्याला सर्व्हिस द्यायची असते आणि जिथे सर्व्हिसेस ब्रेक होतो तिथं डॅमेजेस मागितले जातात. हा कायद्याचा बेसिक नियम आहे तिथे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते होऊ शकतं. फक्त दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आज 2 जणांचा मृत्यू झालाय, बरेच जण त्याच्यामध्ये जखमी झाले, कोणाचे हाडं मोडले, कोणाचं काय झालं, लहान मुलांवर हे सगळ्या गोष्टी झाल्या. तिथे आमचा एक कोर्ट कर्मचारी आहे, तो मोटरसायकलवरून येत होता तर त्याला धडक दिली, त्याचा हात फ्रॅक्चर झाला होता. 2025ची घटना आहे तिथे, विघ्नेश्वर चौकातच झालं होतं तिथे. अशा अनेक घटना त्याच्यामध्ये आहे. तर त्या भविष्यात होऊ नये म्हणून आम्ही ही प्रिकॉशन घेण्यासाठी हा दावा दाखल करीत आहोत. पगारी येतात, काम करतात आणि त्यांचे ते निघून जातात, त्यांना काही घेणं देणं नाही तिथं. तर अशी एक साधारण विकृत मानसिकता झाली. आता मला सांगा, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही दावा दाखल केल्यानंतर आता विकास डुमरेचा आम्ही सगळे मेडिकल सर्टिफिकेट्स घेतले, शिंदेचे आम्ही सगळे घेतले. ह्या दोघांचा, डुमरेचा मृत्यू कशाने झालाय, डुकऱ्याचा, ते कुठं झाले? नगरपालिका हद्दीमध्ये जखमींची तर आम्ही घेतलेच नाही त्याच्यामध्ये. आम्ही फक्त 2च गोष्टी घेतल्या. जखमींची गंमत होती काय माहिती का, ते कोण म्हणजे चुकी कोणाची होती हा एक वेगळा विषय त्याच्यामध्ये. कारण कसं असतं, ज्यावेळेस तुम्हाला दावा दाखल करायचा असतो त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी सोपं तिथे. हे 2 आपल्याकडे मेजर इन्सिडेंट आहेत ना आणि डेथ आहेत ना, अजून काय पाहिजे वेगळं तिथे? जसं ते महाजन साहेब. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी
या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.